प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल अशी पतंगबाजी केली आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर ही पतंग कापली गेली। सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते, मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आले। खासदार निलेश लंकेंची नाव न घेता विरोधकांवरती टीका। नागपूर महापालिकेसाठी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार। या संदर्भामध्ये शहरातील सुरेश भट सभागृहामध्ये पहिली बैठक पार पडणार असून स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक हा निवडला जाण्याची शक्यता आहे। जळगाव महापालिकेमध्ये महायुतीची एकहाती सत्ता। महापौर पदासाठी भाजपचे दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरींची बिनविरोध निवड। रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची साथ सोडलेल्या रमेश मोरेंना मंत्री भरत गोगावलेंकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी। यापूर्वी रमेश मोरेंच्या पत्नीला 2 वेळेला उमेदवारी मिळाली होती, तर दोन्ही वेळेस त्या विजयी झालेल्या होत्या। रायगडच्या माणगावातील प्रचार सभेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार राजीव साबळेंनी पालकमंत्रीपदाचा मुद्दा छेडला। अदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद मिळो, राजीव साबळेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावाच्या मौजे वडियेर बाग या परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना साडी वाटप स्नेहा महाडिक या भाजपच्या उमेदवार असून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंटी जिल्हा परिषद गटामधून 66 वर्षीय कल्लप्पा नाना कुटेंकडून जोरदार प्रचार। राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या जोरावरती विजय आमचाच होणार, कुटेंकडून विश्वास व्यक्त। शिवसेनेचे विधानसभा मुख्यप्रतो सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांची विधिमंडळाची समिती स्थापन। दौऱ्यावेळी आमदारांचं आचरण कसं असावं यावरती विचारविनिमय करण्यासाठी समिती असल्याची माहिती आहे, तर समितीच्या प्रमुखपदी भाजप आमदार चैनसुख संतेजींची नियुक्ती। नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक। भाजपची महापालिकेमध्ये 72 जागांसह एकहाती सत्ता असून महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज भरलाय, तर ठाकरे सेनेच्या सीमा पवार यांनी अर्ज भरल्यामुळे औपचारिकता पार पडणार असल्याची माहिती आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपल्या बायकोला अध्यक्ष करायचंय म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, अशांचा टांगापलटी घोडे फरार करणार। आमदार तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती नाव न घेता हल्लाबोल। पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार। महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये 4 वर्षांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होणार। मराठी भाषा दिन कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्कची मागणी। मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस आणि मुंबई महापालिकेला पत्र, तर गेल्या वर्षी देखील मनसेनं केला होता 3 दिवस मराठी भाषा दिन सोहळा। कोविड काळामध्ये वरळीच्या एनएससीआय मैदानावरती उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या जागा शुल्कावरून वाद। महापालिका आयुक्त भूषण गगराणींना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची गणना झाल्याचा पालिकेनं दावा केला होता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या। आकडेवारी समोर आली असली तरी आत्महत्येचं कारण नापिकच आहे का हे अस्पष्ट असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया। शेतकरी आत्महत्या गंभीर विषय असून कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, शेतीविषयक खर्च कसा कमी होईल आणि शेतीचा नफा कसा होईल याकडे सरकारनं लक्ष घालावं। जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारींची प्रतिक्रिया। मराठवाड्यातील 2 लाखांहून अधिक शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित। केवायसी न केल्यामुळे 131 कोटी रुपये शासनाला परत जाणार। केवायसीची अट ही रद्द करून नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, शेतकऱ्यांची मागणी आहे। 2025 मध्ये वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका। संत्रा बागांवरती रासायनिक खत फवारणीचा खर्च हा वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये। पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी आहे।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट मार्कवरून घुमजाम, श्रमदान केलं ऐच्छिक. कुंभमेळ्यामध्ये श्रमदान केल्यास 2 क्रेडिट मार्कचा निर्णय घेतलेला होता. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केला होता. भारताच्या वाईन निर्यातीमध्ये 80% वाढ, तर देशभरातील वाईन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 90% वाटा. लोकसभेमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च किंवा एप्रिलमध्ये एसटीच्या 2% भाडेवाढीची शक्यता. परिवहन मंत्री आजच मंत्रालयामध्ये प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर गोळा करण्यावरती पालिका पुढील 2 महिन्यामध्ये विशेष भर देणार. 2025-26च्या आर्थिक वर्षामध्ये 7,300 कोटी रुपये कर वसुलीचं पालिकेचं लक्ष्य आहे. कर थकबाकीदारांविरोधामध्ये जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करावी, अधिकाऱ्यांना निर्देश. ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं अशी या सगळ्यांची प्रमुख मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्या सगळ्यांनाच या संपाचा फटका बसणार. सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर 3 महिने बंद राहणार. वांद्रे आणि खार स्थानकादरम्यानच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम, तर जुन्या पुलाचं पाडकाम करून नवीन जागेमध्ये उभारणी करण्याचं नियोजन आहे. भारतीय शिक्षिका रुबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त. रुबल नागी यांच्या कला आणि विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दुबईमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान. कोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पामध्ये 1039 झाडांची कत्तल. भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागामध्ये 24 एकर पर्यायी जागा शोधा. सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश. 9 फेब्रुवारीला सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव. भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरती विशेष रेल्वेगाडी धावणार. 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000वरती, तर चांदीचा दर 2,85,000वरून 2,60,000वरती. काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या हा गँगस्टर शुभम लोणकर असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.